राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे की नमो शेतकरी योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांची मोठी लॉटरी लागणार। आता शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये आता येण्याची सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, हो, तुम्ही जे ऐकले ते सत्य आहे। नमो शेतकरी योजना अंतर्गत आता नमो शेतकऱ्यांचा हप्ता म्हणजे की येणारा 8वा हप्ता आता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सरकारकडून PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनाचे 2,000 रुपये आता वाटपास मुहूर्त ठरला। आज दुपारी 1 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याची सुरुवात झालेली आहे। यामुळे शेतकऱ्याचे वर्गामध्ये सध्या समानचे वातावरण निर्माण झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार नाही। लक्षात ठेवा, पैशाचे वाटपास ही प्रक्रिया आता महिन्याभरापासून चाललेली आहे। सरकारने 3 टप्प्यांनी आता निश्चित केलेली आहे। आज पहिल्या टप्प्यातनी 36 पैकी 15 जिल्ह्या पैसे आता वितरित करण्यात येत आहे। त्यानंतर पुढच्या टप्प्यात इतर जिल्ह्यातनी नावे असतील। अशा प्रकारे टप्प्यानुसार आता हे पैसे दिले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, दोन्ही हप्ते आता एकत्र मिळणार। सरकारच्या माध्यमातून DBTद्वारे आता थेट बँक खात्यात आता पैसे सोडण्याचा नियोजन केलेले आहे। तांत्रिक अडचणी आणि सर्व्हर डाऊन असल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, केवळ 15 जिल्ह्यातनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज 4,000 रुपये जमा होतील। त्यामुळे बँकाची होणारी गर्दी कमी होऊ नये आणि पैसे मिळणार शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय शेतकऱ्याच्यासाठी काढलेला आहे सरकारच्या माध्यमातून। आज दुपारी 1 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तुमचा जिल्हा जर पहिल्याच यादीत असेल तर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत कधीही पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। कमी लोकसंख्या असलेल्या काही जिल्ह्यात पहिल्याच टप्प्यात दिलेली आहे। बँकाचे काम सुरू झाले आहे। यासाठी ही विभागाने केलेली असून त्यानुसार आता अप्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या आता हप्त्याला तातडीने सुरुवात करण्यात येत आहे। सरकारच्या माध्यमातून आता केवळ खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांचा लाभ देण्यावर सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता मिळण्याची आता नवीन अट निर्माण झाली आहे। जे शेतकऱ्यांचे नियमानुसार बसणार आहे त्या शेतकऱ्यांना यापुढील आता योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, गैरफायदा घेणाऱ्या रोखण्याना शेतकऱ्यांना तपासणी करण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांना अपात्र ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळ तुम्हाला आतुरतेने वाट बघावी लागली होती नमो शेतकरी योजनाची आणि PM किसान योजनाची। तर आता तर तुमचा आनंदाचा क्षण आला, पण त्यानुसार ही काही अटी आहे। काही शेतकऱ्यांना बरेच असून सुविधा पण त्यांना तरीही पैसे ते उचलत आहेत। तर अशा शेतकऱ्यांना अपात्र ठरण्यात येत आहे। त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, उत्पन्न ज्याचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा वर असेल तर अशा शेतकऱ्यांना योजनेतून वगळले जात आहे। आणि पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला मशीनद्वारे तपासणी सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, ज्यांनी पॅन कार्ड फेक आलेले आहे त्यांनाही आता अपात्र ठरण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता मिळणार नाही। कारण ही योजना केवळ अपलधारक आणि गरजू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असलेली सरकारची स्पष्टीकरण सांगितली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या पैसे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न असेल, तुमचं पॅन कार्ड किंवा असं फेक असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, तर पुढील माहितीमध्ये काय म्हणते एकाच कुटुंबातील अनेक सदस्य या योजनेतनी लाभ घेत असतील तर ते आता बंद होणार आहे। रेशन कार्डाची तपासणीही करण्यात आली आहे। कुटुंबाची वेगळी यादी तयार केलेली आहे। कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे असा नियम असून तो मोडण्याची नावे आता या कायमात कमी केली जात आहे। अशा प्रकारे नियमाचे पालन करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांचा हा लाभ दिला जाणार आहे आतापासून। शेतकरी मित्रांनो, जमिनीच्या क्षेत्राशी संबंधित नियम सुद्धा आता कडक करण्यात आलेला आहे। ज्याकडे खूप जास्त शेती आहे आणि अशा शेतकऱ्यांना योजनेबाहेर काढले जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांना 10 एकर किंवा 20 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर श्रीमंत शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही। शेतकऱ्याच्या पूर्णपणे आता लक्ष केवळ गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत देण्याची आता केंद्र सरकारने नियम काढलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला हा फायदा मिळणार नाही। चुकीच्या मार्गावर फार्मर ID किंवा बनावट रेशन कार्ड किंवा बनावट कारवाई होत
आहे. बघा तुम्ही चुकीचं फार्मर आय डी काढली असेल, रेशन कार्ड असं फेक काढलं असेल तर बघा तुम्हाला ही अशा फसवणूक तुम्हाला आता फायदा मिळणार नाही. बघा शेतकऱ्यांच्या कायमाची अपात्र केली जात आहे. बघा आता काही पैशाचे मिळणार नाही. बघा अशा शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही असा कडक नियम आता काढलेला आहे. बघा निर्णयानुसार केवळ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता सुरक्षितपणे जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्र, बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण आज लाभ मिळणार आहे या 15 जिल्ह्यात. बघा तालुक्यातही यादी पाहूया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर राहत असाल तर बघा तुमच्या आता तालुक्यात तुमचे हे तुम्ही याच्यात आहात की नाही बघा शेतकरी मित्रांनो. बघा सर्वप्रथम तालुका आहे सोयगाव, सिल्लोर, पुलकी, बघा खुलीबाद, वेजामपूर, गंगापूर आणि पैठण या तालुक्यातनी शेतकऱ्यांच्या खात्यात बघा आज 4,000 रुपये जमा होतील. बघा जळगाव जिल्ह्यामध्येही बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर राहत असाल तर बघा तुम्हालाही पैसे मिळणार. बघा अमनेर, इंडोळ, चाळीसगाव, चोपडा आणि मुक्तानगर बघा या तालुक्यात समावेश झालेला आहे अशा पहिल्या टप्प्याच्या गटातनी. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर बघा तुम्हाला शेतकरी मित्रांनो याच्यातही शेतकऱ्यांचे पैसे आता जमा होऊ झाले आहे. त्यानंतर बघा जालना जिल्ह्यात बघा भोकरनंद, बंदापूर, घनसावळी, परतूर, मंठा आणि जामरबाद बघा या तालुक्याची निवड झालेली आहे. दिवसभरापासून बघा हे पैसे आता जमा केले आहे. बघा नंदुरबार जिल्ह्यातनी बघा तुम्ही राहत असाल तर बघा शेतकरी मित्रांनो, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कल किंवा अक्रोनी आणि भागातील शेतकऱ्यांना बांधवांना पहिल्या टप्प्याचे लाभ आता मिळणार आहे. बघा नांदेड जिल्ह्यात जर राहत असाल तर बघा अर्धापूर, भोकर, बिलोली, देगूळ, धर्माबाद, हासगाव आणि हिमायतनगर अशा तालुक्यातनी शेतकऱ्यांचा असा पहिल्या टप्प्यात समावेश झालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यात जर राहत असाल तर बघा सर्वप्रथम तुम्हाला ही पैसे आता मिळणार. बघा पहिला जिल्हा तालुका आहे पाटोदा, बीड, गेवराई, मांजरगाव, केवळ आणि अंबेजोगाई या भागातील शेतकऱ्यांना आता नावे आता पहिल्या टप्प्यात निश्चित केलेली आहे. त्यानंतर बघा बुलढाणा जिल्ह्यात तुम्ही जर राहत असाल तर बघा या तालुक्यातनी तुमची निवड झालेली आहे. बघा खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव, राजा, नंदूर बघा मालापूर आणि मेहकर या भागातील शेतकऱ्यांना आजपासून आता हे पहिल्या टप्प्याचे पैसे मिळणार आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर लातूर जिल्ह्यात असाल तर बघा लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे तालुके आलेले आहे पहिल्या टप्प्याचे. तर बघा नरमगाव, रेगापूर, चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूळ बघा अनपाळ या भागातील शेतकऱ्यांना नावे सुद्धा आता पहिल्या गटातनी आता निवड केल्यात आली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जेवढे जिल्हे सांगितले बघा त्या जिल्ह्यातनी तालुक्याची निवड झालेली आहे असे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे आपण तुम्हाला 100% गॅरंटीनुसार आपण सांगित आहे. तर बघा तुम्ही जिल्ह्यात आहात की नाही. तर पुढील जिल्हा बघा शेतकरी मित्रांनो, बघा धाराशिव जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर शेतकरी मित्रांनो बघा आता धाराशिव जिल्ह्यामध्ये बघा शेतकऱ्यांना बघा पहिला जिल्हा आहे तुळजापूर, बघा भूम, परडा, वाशिम म्हणजे वाशी, कळंब, लोहारा आणि उमरा तालुक्यातील शेतकऱ्यांना हा खात्यातनी पैसे आता पहिल्या टप्प्याचे जमा करण्यात येत आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यात जर राहत असाल तर बघा जितूर, शेलू, पाथरी, नमगड, सोनपेठ, गंगाखेड आणि पालम या तालुक्याची सुद्धा आता पहिल्या टप्प्याची यादीनुसार समावेश झाला आहे. त्यानंतर बघा नाशिक जिल्ह्यात मालेगाव, बालगाव, मळखर, तिरोडी, इनापूर, सिन्नर आणि येवला या भागातील शेतकऱ्यांच्या आज 4,000 रुपये आता पहिल्या टप्प्याची जमा होण्याची मेसेज येणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यात जर राहत असाल तर बघा समनेर, अकोला, कोरेगाव, शिरापूर बघा राऊरी, शेगाव आणि पातर्डी या तालुक्याचे शेतकऱ्यांचे नावे पहिल्या टप्प्यात निश्चित आहे. त्यानंतर बघा सोलापूर जिल्ह्यात राहत असाल तर कामरगाव, माठा, बार्शी, पंढरपूर, सांगोली, मरसळ आणि मेहकळवेढा या भागातील शेतकऱ्यांना आज पहिल्या टप्प्याचे पैसे मिळणार. त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ, हातगेळ, किरवी, पन्हाळा, शाहूवाडी, राजनगरी आणि कागल या तालुक्याची आता पहिल्या टप्प्यात निवड झालेली आहे. आणि बघा या शेतकऱ्यांना असे एकूण 4,000 रुपये आता आज या खात्यातनी जमा होऊन येत आहे. त्यानंतर शेतकरी बघा अकोला जिल्ह्यात जर राहत असाल तर शेतकरी मित्रांनो यासाठी निवडलेल्या तालुक्यामध्ये बघा सर्वात प्रथम आहे बाळापूर, पातूर, बार्शीकाळी, मुर्जापूर आणि अकोट या भागातील शेतकऱ्यांना बांधवांना पहिल्या टप्प्याची यादी आजसाठी निवडलेली आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, सर्व 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांची चिंता दूर होईल. आज मेसेज न आलास काळजी करू नका, कारण बघा येत्या काही टप्प्यात आता शेतकऱ्यांचे तालुक्यानुसार नावे दिली जात आहे. त्यांचा समावेशही पुढच्या टप्प्यात नक्कीच असेल. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आज पैसे तुमच्या यादीतनी आले नाही तर काही काळजी करू नका. बघा तुमच्या यादीतनी नाव नसेल तर काहीही करू नका, कारण बघा पुढचा टप्प्यातनी तुमच्या यादीतनी नाव येणारच आहे. बघा येत्या काही दिवसात कृषी विभागाकडून अधिकृत संदेश पाठवला जात आहे. बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि बघा PM किसान योजनेचा 22वा हप्ता. आता रब्बी हंगाम मोठी मदत मिळणार आहे. खत बियाणे खरेदी करण्यासाठी ही रक्कम मिळण्याची असणार आहे. बघा साधारणपणे आता तुम्ही अधिकृत वेबसाईटवर
जाऊनही तुमचे स्टेटस पाहू शकता आणि नावेही तपासू शकता शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, माहिती कशी वाटली तेही कळवा आणि तुम्हाला जर अशीच माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण बघा पुढची माहिती तुम्हाला लवकर सर्वात आधी पाहायला मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.